मला वाटतं 1986 साली ह्याची सुरुवात झाली। आमचे ठाणे जिल्ह्याचे दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या हिंदूंची वहिवाट आणि हीच मलंग मुक्तीची पहाट हे घोषवाक्य घेऊन मला वाटतं गेली 40 वर्ष या मलंगगडाच्या मुक्तीसाठी या ठिकाणी हजारो शिवसैनिक हिंदू भक्त हे सर्व या ठिकाणी येत असतात आणि आम्ही वाट बघतोय। आता या सरकारकडून अपेक्षा आहे की हे यावेळेला हे मला वाटतं कोर्टातून सुद्धा काय ते मॅटर चालू आहे, परंतु आता किती वर्ष 40 वर्ष भिजत गोंधळ पडलेलं आहे। इथे मोठमोठे नेते इथे होऊन गेलेले आहेत, मुख्यमंत्री झाले, मोठमोठी पदं भूषवली, परंतु आज खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल दिघे साहेबांचं जे स्वप्न होतं, हिंदूंचं स्वप्न होतं की खऱ्या अर्थाने श्री मलंगगडाची जी चळवळ जी चालू होती गेली 40 वर्ष सातत्याने इथे सर्व शिवसैनिक या ठिकाणी येत असतात आणि आम्ही वाट बघतोय। परंतु आज सरकार केंद्रात सरकार असताना, राज्यात सरकार असताना, परंतु दुर्दैवाची बाब आहे अजूनही याला मलंगमुक्तीची पहाट या ठिकाणी होऊ शकत नाही। मला वाटतं मी खऱ्या अर्थाने देवाजवळ प्रार्थना करेल की यांना बुद्धी देव की पुढच्या वर्षी पर्यंत तरीसुद्धा ही मलंग मुक्ती जी आहे हे हिंदूंची जी पहाट आहे ती मला वाटतं व्हावी अशी या मलंगचरणी मी प्रार्थना करतो। मला वाटतं सर्व प्रकरणं न्यायप्रविष्ट असताना सुद्धा या सरकारने निर्णय घेतलेले आहेत आणि तुम्ही आज लाखो हिंदूंची या ठिकाणी हे आहे, श्रद्धा आहे आणि या ठिकाणी लाखो लोक या ठिकाणी येत असतात। दिघे साहेबांनी 40 वर्ष हे चालू ठेवलेलं आहे आणि मला वाटतं आता किती दिवस वाट बघायची। केंद्रात त्यांचं सरकार असताना, राज्यात सरकार असताना जर हे एवढंसं काम होत नसेल तर मला वाटतं तिथे बसण्याचं त्यांची लायकी नाही आहे। मलंगगड हे मुक्त करणार म्हणून आज देखील या ठिकाणी तेच आश्वासन। मला वाटतं मी परत तेच सांगतोय, सरकार आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे, राज्यात सरकार आहे, यासाठी आंदोलन करावं लागतं। गेली 40 वर्ष ही सर्व हिंदू एकत्र येऊन या ठिकाणी ह्या दिवशी दिघे साहेबांनी जे चालू केलेलं जे आंदोलन आहे यामध्ये सहभाग घेण्यासाठी लाखो लोक येत असतात, परंतु आज ह्याची हिंदुत्वाच्या ह्याच्यावरती तुम्ही मतं मागितलीत, परंतु आज खऱ्या अर्थाने ही हा मलंग गड जो आहे तो खऱ्या अर्थाने हिंदूंचा करण्यासाठी मला वाटतं त्यांनी जर प्रयत्न केले तर मला वाटतं नक्कीच होईल। दरवर्षी आम्ही वाट बघत असतो, यावेळेला फ्युनिक्युलरसुद्धा चालू झाले, त्याबद्दल धन्यवाद। आम्ही किती वर्ष, कारण त्याचं काम जवळजवळ 15 वर्ष मी झाले बघतोय, काम चालू आहे, परंतु आता मला वाटतं सुरू केले, त्याबद्दल धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।